राधे राधे. तर आंघोळ वगैरे झालेली माझी. मग त्याच्यानंतर बालकृष्णांना उठवायचं होतं. पूर्ण व्हिडिओ मी काही दाखवू शकले नाही, पण त्यांना उठवण्याचा त्यांच्या आंघोळीचा दाखवलेला. बाकी व्हिडिओ मी एवढा टाकलेला नाही, कारण बघायला खूप मोठा होऊन जाईल. तर असं त्यांना उठवते आता. आणि मला आता आहे ना त्यांच्यासाठी पलंग बनवायचा आहे. तर काही साहित्य माझ्याकडे अवेलेबल आहे, बाकीचं आणायचं आहे. आणि हा जो ड्रेस आहे तो मी स्टिच केलेला, एकदम 10 रुपयाच्या रुमालनेच तयार केलेला. तर इथं आंघोळीची तयारी. आंघोळीसाठी कोमट पाणी जसं आपण आंघोळीला घेतो तसं पायांवर हातांवर टाकायचं, मग नंतर डोक्यावर टाकायचं असतं. तर त्यांच्यासाठी लवकरच मला बेड बनवायचा आहे. काही साहित्य नव्हते तर आता अवेलेबल झालेले आहे. तर त्यांच्यासाठी बेड बनवेल आणि तो तुमच्याबरोबर शेअर करेल. तर इथं आंघोळ वगैरे झाली, त्यांना पुसून वगैरे घेतलं. मग छान कपडे घालायचे. आणि हे माझे म्हणजे आवडता ड्रेस आहे हा माझा. त्याच्यात ते खूप सुंदर दिसतात. आणि इथं त्यांचा शृंगार करणं आता चालू होतं. तर माझं हे सगळ्यात आवडतं काम म्हणजे त्यांचा मेकअप करणं. जसं मला माझा मेकअप करायला आवडतं, अगदी तसाच त्यांचा मेकअप करायला सुद्धा मला खूप आवडतं. तर इथं ते रेडी झालेले. मग इथं आता जे रात्री ठेवलेलं पाणी असतं ना, ते ठेवून द्यायचं बाजूला. सकाळी परत दुसरं छोटा तांब्या आहे त्यांचा, तो भरून परत तिथं ठेवते. तर इथं आरती वगैरे झाली, आरती वगैरे दिली, मी पण घेतली. आणि त्याच्यानंतर माझा आज होता वाढदिवस. तर मी चालली होती मंदिरात. आणि असं कधी होत नाही की ह्या मंदिरात मी गेली नाही. जसं माझं लग्न झालेलं आहे तसं मी ह्या मंदिरात येते. आमची ॲनिव्हर्सरी आणि माझा बड्डे ह्या दिवशी मी नक्की ईश्वर मळ्यात जात असते. तर इथं ह्या जागेवरच म्हणजे 4 महादेवाच्या पिंड आहेत. तर गर्दी व्हायचा तर प्रश्नच नाही, आधी व्हायची, पण आता पिंडच तिथं खूप अवेलेबल केलेल्या. तर बाहेर आधी दर्शन घेतलेलं, मग परत बाहेर घेतलं, मग मंदिरात आलेलो. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? राधे राधे.